नई जिंदगी अमन चौक ते मदिना चौकाला असणाऱ्या रस्त्यावर अप्सरा हॉटेल जवळ गेल्या 1.5 महिन्यांपासून पिण्याच्या पाण्याचा पाईपलाईन फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया जात असल्याचे पाहून नई जिंदगी मधील समाजसेवक रजाक मालक यांच्या निदर्शनास ही बाब आल्याने संबंधित अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे वाया जात असलेले पिण्याचे पाणी पाहून त्यांनी नाराजगी व्यक्त केली। लवकरात लवकर या पिण्याचे पाईपलाईन दुरुस्त होऊन मिळावेत, अन्यथा समाजसेवक रजाक यांच्या वतीने सोलापूर महानगरपालिका आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी रजाक मालक यांनी व्हिडिओच्या माध्यमातून दिला। अप्सरा होटल कट्टी मनी दवाखाने के सामने पाइपलाइन 1.5 महीना हुआ है, पाइपलाइन लीकेज हो के रात के 1-1:30 बज रहे हैं। ये अभी तक 1.5 महीने से कुछ काम ही नहीं कर रहे अधिकारी। अब मेरी विनती है, लोगों को पानी पीने के लिए नहीं मिल रहा है, लोग तरस रहे पानी के लिए, क्या अधिकारी कोई एक्शन नहीं ले रहे। अगर काम जल्दी से जल्दी नहीं करेंगे तो मैं आंदोलन को बैठूंगा। ताजा बातम्या पाहण्यासाठी प्राइम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।